स्वामी सांगतात, मला सोडू नकोस, मी तुला सोडणार नाही. एकदा एक गरीब शेतकरी स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आला. त्याचे नशीब इतके खडतर होते, तो जे काही करायचा त्यात त्याला अपयशच यायचे. डोक्यावर कर्ज वाढले होते आणि घरात अन्नाची भ्रातव होती. हताश होऊन त्याने ठरवले की स्वामींचे दर्शन घ्यावे आणि जर मार्ग मिळाला नाही तर आपण जीवन संपवावे. स्वामींच्या मठात पोचल्यावर एका कोपऱ्यात बसून तो रडू लागला. स्वामींना त्याला जवळ बोलवले. तो शेतकरी स्वामींच्या पायावर डोके ठेवून म्हणाला, महाराज, माझे सर्वस्व संपले आहे. आता जगण्याचा काही अर्थ उरला नाही. मला मरणाची आज्ञा द्या. स्वामींनी मोठ्याने हसून त्याच्या पाठीवर एक जोरात चापट मारली आणि गरजले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींनी त्याला एक छोटीशा मातीची ढेपी दिली आणि सांगितले, जा तुझ्या शेतात नेऊन पेर. शेतकऱ्याला वाटले यात काय जादू असणार, पण स्वामींवर विश्वास ठेवून त्याने ती माती आपल्या ओसाड जमिनीवर विखरून दिली. आश्चर्य म्हणजे त्या वर्षी जमिनीत इतके पीक आले, सर्व कर्ज फिटले आणि त्याचे सर्व घर धान्य